महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून सुमारे 15,70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे। मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले। चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली। चाकण येथील उद्योगांच्या समस्यांबाबत चाकण येथील सर्व संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग संघटनांसोबत गुरुवारी दिनांक 22 मे 2025 रोजी आयोजित बैठकीत मंत्री सामंत यावेळी बोलत होते। यावेळी आमदार बाबाजी काळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे दिलीप बटवाल आदींसह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी येथील कामगारांसाठी ईएसआयसी रुग्णालयासाठी 8 एकर जागा देण्यात आली असून याबाबतचे पत्र खुद्द मंत्री सामंत यांनी आमदार काळे यांच्याकडे दिले। मंत्री सामंत यांनी यावेळी काय सांगितले जाणून घेऊया। सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पावसाळ्याच्या अगोदर विजेचा प्रश्न जो इंडस्ट्रीमध्ये तयार होतो त्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा केली आणि मला सांगताना आनंद आहे की पुढच्या वर्षभरामध्ये चाकण एमआयडीसीमधला विजेचा प्रश्न हा संपुष्टात येण्याच्या दृष्टीनं सुमारे 450 कोटी रुपयाची कामं ती मंजूर करून त्याच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत। 650 कोटीच्या कामाची मंजुरी मिळालेली आहे, त्याची टेंडर प्रोसेस सुरू आहे, ती देखील कामं सुरू होतील। अशी 1000 कोटीची या परिसरातली म्हणजे पिंपरी चिंचवड असेल, हिंजवाडी असेल, तळेगाव असेल, चाकण असेल या परिसरातली सगळी इलेक्ट्रिसिटी संदर्भातली कामं ही महावितरणच्या माध्यमातून आपण सुरू करतो आहे। एमआयडीसीच्या बाबतीतले स्ट्रीट लाईटचे जे विषय होते ते ऑलरेडी आम्ही मंजूर केलेले आहेत, रस्त्याची कामं मंजूर केलेली आहेत। सगळ्यात महत्त्वाचा हिंजवाडी इथला ट्रॅफिकचा जो प्रश्न होता आणि ज्याचा शब्द महायुतीच्या सरकारनं दिला होता त्याच्यासाठी 762 कोटी रुपये हे एमआयडीसीनं मंजूर केलेले आहेत। त्याचा ॲक्विएशनचा जो विषय होता तो MMRDAकडे आम्ही दिला आहे, तो देखील 3-4 महिन्यामध्ये संपेल आणि 762 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे रुंदीकरणात इथं सुरू होईल। चाकण शिक्रापूरला 4000 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत त्याचा GR देखील 2 दिवसापूर्वीच आला आहे, ते देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नॅशनल हायवेकडनं नाशिक फाटा ते खेड जंक्शन आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता हे 2 रस्ते नॅशनल हायवे जे करतं आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील मंजुरी मिळालेली आहे, टेंडर मागवलेली आहेत। BOTवरचे हे रस्ते आहेत, जानेवारी किंवा फेब्रुवारी 1st वीकपर्यंत